वंदे मातरम. मित्रांनो, नमस्कार. मी संजय झेंडे. आपण पाहत आहात ॲक्युरेस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, दुसऱ्या भागाचे शीर्षक आहे भारतातील डेटा सेंटरची स्पर्धा, AI युगातील नवा IT बूम. मित्रांनो, सन 2000च्या दशकामध्ये आपल्या भारतात IT बूम आली होती. इन्फोसिस, TCS, विप्रो यासारख्या कंपन्यांनी भारताला जागतिक ओळख मिळवून दिली. आज अनेक तज्ज्ञ म्हणतायत की भारतामध्ये आता दुसरी डिजिटल क्रांती सुरू होते आहे आणि या क्रांतीच्या केंद्रस्थानी आहे डेटा सेंटर्स. या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये आपण डेटा म्हणजे काय आणि डेटा सेंटर्सची आवश्यकता याबद्दल माहिती जाणून घेतली. तो पार्ट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. मित्रांनो, डेटाचं भारतात एवढं महत्त्व का वाढतंय? कारण भारत हा जगातील सर्वात वेगाने डिजिटल होणाऱ्या देशांपैकी एक देश आहे. आज भारत जगातील सुमारे 20% डेटा निर्माण करतो, पण जागतिक डेटा क्षमतेमध्ये भारताचा वाटा फक्त 3% आहे. UPI, OTT, सोशल मीडिया, AI, ई-कॉमर्स, ऑनलाईन बँकिंग यामुळे भारतामध्ये प्रचंड प्रमाणात डेटा निर्माण होत आहे. आपली लोकसंख्याही प्रचंड आहे. पण मोठा प्रश्न असा आहे की हा डेटा साठवला कुठे जातो? आजही भारतातील काही डेटा परदेशातील सर्व्हर्सवर साठवला जातो. या संदर्भात एका युट्यूबरने दिलेलं उदाहरण चटकन समजेल म्हणून सांगतो. तो म्हणाला, स्वयंपाक आपल्या किचनमध्ये करायचा आणि शेजारच्या घरातील फ्रीजमध्ये तो ठेवायचा. अशी सध्या परिस्थिती, बहुतांश परिस्थिती अशी आहे. म्हणून आता चर्चा वाढते आहे डेटाचं सार्वभौमत्व आणि डेटा लोकलायझेशन म्हणजे स्थानिकीकरण. डेटाचं सार्वभौमत्व म्हणजे काय? सोप्या भाषेत, भारतीय नागरिकांचा डेटा भारतातच साठवणे. उदाहरणार्थ, बँकिंग डेटा, सरकारी माहिती, आरोग्य माहिती, डिजिटल व्यवहार हे सर्व जर भारतातच साठवले गेले तर सुरक्षा वाढते, कंट्रोल वाढतो, लोकल इन्फ्रास्ट्रक्चर त्या अनुषंगाने वाढतं. आलं का लक्षात? आणि यामध्ये कोण गुंतवणूक करतंय? आता भारतातील मोठे उद्योग समूह या क्षेत्रात उतरते आहे. उदाहरणार्थ, अदानी ग्रुप, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा ग्रुप हे आपल्या भारतातले ग्रुप आहेत. जागतिक क्लाउड कंपन्या ज्या आहेत, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन या देखील भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढवत आहेत. भारतातील मोठ्या कंपन्या जसे अदानी ग्रुप, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा ग्रुप या क्षेत्रामध्ये कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करत आहेत. या आंतरराष्ट्रीय कंपन्या सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. एक तुम्हाला उपलब्ध झालेला आकडा सांगतो. ही गुंतवणूक प्रचंड आहे. हा आकडा जो आहे गुगलचा साधारण 19 अब्ज डॉलर्सचा आहे गुंतवणुकीचा. मायक्रोसॉफ्टचा 16 अब्ज डॉलर्सचा आहे आणि ॲमेझॉनचा 39 अब्ज डॉलर्सचा आहे. मित्रांनो, ही जी आकडेवारी आपण देतो ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असते. यात बदल होऊ शकतो थोडाफार, पण साधारण रेंज हीच असू शकते. मात्र भारत सरकारने या क्षेत्राचे भविष्यातील महत्त्व ओळखले आहे. त्यामुळे या उद्योगाच्या वाढीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले. भारत सरकारने या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी 2047 पर्यंत कर सवलत देण्याची घोषणा केली आहे. डेटा सेंटर हब कुठे तयार होत आहेत त्याच्यावर एक नजर टाकू. आपल्या भारतामध्ये डेटा सेंटर जे तयार होत आहेत साधारण मुंबई, नवी मुंबई परिसर, चेन्नई, हैदराबाद, बेंगलोर, नोएडा इथेच का होत आहेत? इंटरनेट कनेक्टिव्हिटी, सबमरीन केबल्स, एंटरप्राइजेसची डिमांड, रिलायबल इलेक्ट्रिसिटी उपलब्ध तिथे आहे आणि शासनाचा सपोर्ट. शासनाने या उद्योगासाठी खूप चांगल्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत. टॅक्स इन्सेंटिव्ह आहेत, इलेक्ट्रिसिटीचे बेनिफिट्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट ते देत आहेत. कारण डेटा सेंटर हा फक्त टेक्नॉलॉजी सेक्टर नाही, हे विशेष. तो इन्फ्रास्ट्रक्चर, नॅशनल सिक्युरिटी, AI इकॉनॉमी, डिजिटल ग्रोथ
यांचा आधार बनतो आहे. यामागे काही चॅलेंजेस सुद्धा आहेत, ते सध्या दिसत नाहीयेत, आव्हानं आहेत. प्रामुख्याने सर्वात महत्वाचं त्यामध्ये जे आहे ते इलेक्ट्रिसिटी. एआयच्या जे डेटा सेंटर्स आहेत त्याला प्रचंड वीज लागते. कूलिंग, भारतात उष्णता प्रचंड आहे, त्यामुळे कूलिंग कॉस्ट हा मुद्दा आहे. पाण्याचा वापर, डेटा सेंटर हे प्रचंड पाणी वापरू शकतात, त्यामुळे भविष्यात रिन्युएबल एनर्जी, अपारंपरिक ऊर्जा, ग्रीन कूलिंग, सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर हे महत्वाचे ठरणार आहे. या विषयाच्या शेवटी आपण एक असं नजर टाकू की या स्पर्धेत पैसे कोण कमवणार? अर्थातच डेटा सेंटर उभारणाऱ्या कंपन्या, पण त्यांना फावडे आणि साधनं पुरवणाऱ्या कंपन्या त्या सुद्धा कमवतील. पूर्वी सोन्याच्या खाणीत मातीतून सोनं शोधणाऱ्यांपेक्षा या मंडळींना फावडे आणि इतर साधनं पुरवणाऱ्यांनी पैसे अधिक कमवले असं म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. म्हणजे पुढील व्हिडिओच्या ज्या सिरीज आहेत या विषयाच्या अनुषंगाने त्याच्या नोटिफिकेशन आपल्याला मिळत असतील. आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत डेटा सेंटर उद्योगातील मोठ्या गुंतवणूक संधी. तेव्हा लवकरच भेटू या सिरीजच्या तिसऱ्या भागात. जय हिंद.